आम्ही आलेलो वडाच्या झाडाला पूजा करायला. इथं वडाच्या झाडापाशी आहे आमच्या गावामधलं. हे बघा असं वडाचं झाड आहे आणि हे आम्ही आलेलो सगळेजण. मावशी आहे, रीना मावशी आहे, वैष्णवी त्या सगळेजण येतात. तर चला आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो. नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेची माझी चालू तयारी. माझं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि मी आता स्वतःच आवरून गेले. तर मी साडी घातलेली. कशी वाटते साडी? आणि ही मित्रांनो, ही साडी कधीची आहे माहिती आहे का तुम्हाला? कधीची आहे काही जणांनी गेस करू शकता, कारण की याच्यावर आम्ही 1-2 फोटो अपलोड केले. त्यावेळेस पाहिले जर असेल कुणी तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही साडी आहे मित्रांनो आमच्या दोघांच्या लग्नामधला शालूच ना? हा तेच ना, मग आमच्या दोघांच्या लग्नातला शालू. लग्नातली साडी आहे मित्रांनो. ही भरपूर दिवसानंतर आज फर्स्ट टाइम हिने घातली आहे म्हणावं लागेल. लग्नानंतर फर्स्ट टाइमच घेतली वाटतं ना आज? एकदा घातली होती ना आपण, फोटोशूट नव्हती केली. काय आठवत नाही का मला? बरेच दिवस झाले त्याला. त्यावेळेस मित्रांनो अनुष्काला नवीन साडी काही घेतलेली नाहीये. यासाठी अनुष्का माफ करा. हो बघा हिचा मेकअप करणं वगैरे चालू. तिकडे मावशी घरी आज थोडा कार्यक्रम मित्रांनो. ते पण तुम्हाला काय असणार ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे, कारण की भरपूर सारे पाहुणे पण यायला चालू झालेले जातात. हिचं तर काय मेकअप करणं काय आवराच्या मार्गावर दिसेना गाड्या मला. तिला वटपौर्णिमेची तयारी करून आता तिकडे जायचं वाटतं मावशीच्या घरी. आणि इकडे बघा मित्रांनो आता अंशू इकडे मस्त झोपलेला आहे. आणि मित्रांनो आम्हाला अनुष्काचा मेकअप करायचा होता या वटपौर्णिमेला, पण लग्नाच्या घाईमुळे काही करणं झालेलं नाहीये. त्यामुळे बघा घरच्या घरीच मेकअप करणं चालू आहे हिचा. हा ते स्पंज घे ना. हाताने काय करत बसायली तू? भूत दिसायली भूत. बरं ख्याताला पटपट आवरून चल. मला पण जायचं. मी तुला जाता तिकडे सोडतो, परत मी जातो. काल मित्रांनो शेतामध्ये आम्हाला पाळी वगैरे मारायची होती. काल अचानक पाऊस वगैरे चालू झाला, त्यामुळे काय पाळी मारता झालेलं नाहीये. आजचं वातावरण एकदम मस्त आहे बघा. आज जावं लागेल परत बघा. ह्याला तिकडे घेऊन जाणार. इथेच ठेवणार अनुभव दादीकडे. हां वेळ होईल तुला यायला. काय मी बी नसल्यामुळे परत प्रॉब्लेम व्हायचा. पप्पा नाही तिथं. पप्पा बसतील थोड्या वेळाने, जातील ते पण लगेच. बस कर ना. कवर भूतच केलं पूर्ण चेहरा पांढरा. भूत नाही केला तरी थोडा लावलं फाउंडेशन, जास्त नाही लावलं. रेग्युलर आपलं नसतंय तर त्यामुळे बसलाय व्यवस्थित. चल आटप. तुला सोडून मला राहणार जायचं अनु. मला थांबायचं नाहीये रे. तू जेवढा वेळ लावले आवरायला म्हणल्यानंतर कसं व्हायचं? मग राहिले तरी काय तुझं? सकाळपासून एवढी घाई गडबड करायची असती, लवकर आवरणं होतंय, पण हिचं काय आवरणंच झालेलं नाही लेकरांमुळे. नुसतं चाव चाव घरी आमच्या, बाकी तर काहीच नाही. आज अनुष्काची साडी आणि लुक कसा वाटतोय बरं? छान वाटतंय की नाही? हा अनुष्का तुला कसं वाटतं तुझा लुक आज? स्वतःला कसं वाटतंय? स्वतःला चांगलंच वाटणार ना. बघ तुझ्या चॉईसने मला काय करायचंय. फायनली मित्रांनो अनुष्काचं सगळं आवरलेलं आहे. हा मस्त आहे ना. आणि खरंच अनुष्का आजचा लुक पण छान दिसतोय बरं का, एकदम मस्त. लग्नात घातलेली साईड, लग्नात शालू येतो, थोडंफार हे होणारच नाही त्याला काय एवढं. चला बाहेर ये तरी पण लोक. चला पटकन आवरायचं निघायचं आता. आता वेळ लावू नको फक्त. अजून काय राहिलंय तुझं? हा पण दे ना आता काय. पण चल गाडीवर चल. तर चला काय आता मी अनुष्काला घेऊन चाललेलो आहे मावशीच्या घरी. हा मस्त लुक वाटतं. इकडे बघा आज इकडे थांब. पण चमकायला नाही. आज अनुष्का लुक कसा वाटतो मित्रांनो एकदा सांगा सगळ्यांना कमेंट्समध्ये.
मस्त आहे की नाही? छान. हा छान. तर चला आज काय आहे बरं बरं, पण मला एक म्हणायचंय, जाण्या अगोदर एक उकाना घेतला लय चांगलं होईल. हा एखादा उकाना आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला घालते फेऱ्या 7. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला घालते फेऱ्या 7. अक्षरावांचं नाव घेते, त्यांची असो जन्मजन्माची 7. अरे वा, एकदम मस्त. खरंच खूप भारी वाटलं बरं का. चला आता इथं मी सोडून येतो. फायनली आम्ही आलेलो वडाच्या झाडाला पूजा करायला. इथं वडाच्या झाडापाशी आहे आमच्या गावामधलं. हे बघा असं वडाचं झाड आहे आणि हे आम्ही आलेलो सगळेजण. मावशी आहे, रीना मावशी आहे, वैष्णवी त्या सगळेजण येतात. तर चला आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो. पूजा वगैरे झालेली आणि इथं वडाला कसं फेऱ्या जास्त घालता येत नाही, त्यामुळं कसं घालताना मी व्हिडिओ घेतला नाही, घ्यायला कोण नव्हतं. तरी पण आमची झालेली आहे पूजा. आता आम्ही इतनी बेजार कशी झाली वटपौर्णिमा मग? हा वटपौर्णिमा मस्त झाली, तरी पण मला शूट घेणं झालं नाही. कस का शूट घेऊन झालं नाही? थोडेफारच घेतले. तू तर बोलली मी सगळे शूट घेते बोलली तिथं जाऊन. गर्दी इतकी होती ना, काही जणाला व्हिडिओ मध्ये घ्यायला यायला आवडत होतं, नव्हतं आवडत. आणि खेडेगावात जराशी वेगळीच पद्धत असते. असं त्याला काय होतं, आपण आपलं बाजूला जाऊन घ्यायचं, लोकांना नाही आवडत. तरी मी घेतलेत. आणि कसं अंशू पण घरी रडायला लागला, त्यामुळे यांचे फोन मागं फोन चालू झाले, त्यामुळं पटकन पूजा वगैरे केली. तरी मी थोडंफार दाखवलं तुम्हाला आमच्या इकडे कसं वडाचं झाड आहे, कशी पूजा करतात ते. वैष्णवला व्हिडिओ शूट करायला सांगितला होता आणि त्यानंतर घेतला. आम्ही सगळेजण होतो घरचे घरीच, जास्त करून तर मावशी ते आम्हीच होतं. आणि मग पूजा वगैरे करून आलो. आणि त्यानंतर घरी आल्यावर दुसरे पण भरपूर सारे कामं होते. आज तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत सगळ्यांना, म्हणजे काय काम होते, काय कार्यक्रम होते आज आमच्या. उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय स्पेशल असणार आहे मग सगळ्यांसाठी सांगशील का एकदम? म्हणजे सगळ्यांना अगोदर उद्याचा व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांना कळणार आहे काय ते. आता सांगून सरप्राईज मोडून जाईल माझं, आहे ना. मग त्यासाठी मी उद्याच्याला व्हिडिओ टाकल्यानंतर नच तुम्ही आवर्जून बघा. वाटली काय करायला आवर्जून सगळेजण बघा. मग उद्याच्या व्हिडिओ मध्ये नेमकं काय खास आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ तर पाहिलेला तर मित्रांनो वटपौर्णिमेचा. उद्याचा व्हिडिओ खरंच खूप म्हणजे खूप भारी राहणार आहे. आमची सगळी लग्नाची तयारी चालू झालेली आहे. लग्नाच्या तयारीची पहिला व्हिडिओ तुम्हाला काय असेल ते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल मित्रांनो. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.